पुणे जिल्ह्यातील मौजे उरळी देवाची तालुका हवेली येथे शेतीच्या वहिवाटीच्या रस्त्यावरून सुरू असलेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे। हनुमंत चंद्रकांत पाभाळे, रवींद्र तुकाराम सातव, अशोक तुकाराम सातव, मल्हारी पांडुरंग सातव, संजय पांडुरंग सातव, अलका चंद्रकांत सातव आणि राजेंद्र थिटे यांनी गट क्रमांक 254/1 ते 254/4 या जमिनीकडे जाणाऱ्या वहिवाटीच्या रस्त्यावर अतिक्रमण झाल्याची तक्रार महसूल विभागाकडे केली होती। या प्रकरणात तहसीलदार डॉक्टर अर्चना निकम यांनी मामलेदार कोर्ट ऍक्ट 1906 अंतर्गत दावा मंजूर करून रस्ता खुला करण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर मंडळ अधिकारी मनीषा नारायण बोंगळे यांनी जावक क्रमांक 186/2026 अन्वये संबंधितांना नोटीस बजावली आहे। या नोटीसीत केशव बाबूराव कामठे, गुलाब बाबूराव कामठे, बापू जगन्नाथ कामठे, प्रशांत बळवंत सातव, संतोष बबन सातव, नेपच्यून डेव्हलपर्स आणि रामचंद्र अर्जुन सातव यांना 3 दिवसात रस्त्यातील अडथळे, पिके, पाईपलाईन आणि इतर साहित्य स्वतःहून हटविण्याचे निर्देश देण्यात आले होते। महसूल विभागाने स्पष्ट इशारा दिला आहे की संबंधितांनी आदेशाचे पालन न केल्यास 2 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता महसूल विभाग प्रत्यक्ष जागेवर जाऊन पोलीस बंदोबस्तात रस्ता खुला करण्याची कारवाई करेल। तसेच आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अंतर्गत कारवाई होऊ शकते असेही नोटिसीत नमूद करण्यात आले आहे। दरम्यान या कारवाई दरम्यान कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे स्वतंत्र अर्ज करून फुरसंगी उरळी देवाची पोलीस ठाण्याच्या माध्यमातून आवश्यक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे। तत्कालीन मंडल अधिकारी व तलाठी घटनास्थळी उपस्थित न राहिल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये मोठी संतापाची लाट निर्माण झाली। संबंधित शेतकरी यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी मंडळ अधिकाऱ्यांना फोन केला असता संबंधित मंडल अधिकारी यांनी मी आरोग्य कारणास्तव रजेवर आहे असे सांगितल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे आणि संबंधित तलाठी कार्यालय उरळी देवाची या ठिकाणी विचारणा केली असता संबंधित तलाठी सपकाळ यांनी सांगितले की मॅडम या कचेरीमध्ये काही कारणास्तव कामासाठी गेलेले आहेत, त्या 1 तासांनी येणार आहेत। संबंधित शेतकरी यांना संताप अनावर झाला आहे। तरी संबंधित अधिकाऱ्यांनी विनंती वारंवार करूनही अद्यापही स्थानिक मंडळ अधिकारी व तलाठी घटनास्थळी न आल्या कारणाने महसूल विभागासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये अतिशय संतापाची लाट उसळताना दिसत आहे। आता महसूल विभागाच्या आदेशानुसार प्रत्यक्ष कारवाई कशी होते, संबंधितांकडून सहकार्य केले जाते की विरोध होतो, याकडे उरळी देवाची परिसरासह संपूर्ण हवेली तालुक्याचे लक्ष लागले आहे। संबंधित शेतकरी यांच्या प्रतिक्रिया व अडचणी आपण पुढील बाईट मध्ये जाणून घेऊयात। आता आपण उरळी देवाची या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी पानंद रस्ता खुला करण्याबाबतचा आज आदेश होता, पण संबंधित मंडल अधिकारी काही कारणास्तव आले नसल्या कारणाने शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होतोय। तर नेमकं काय विषय तो आपण जाणून घेऊया। दादा, काय विषय होता तुमचा तो? आज या ठिकाणी आज 2 जुलै 2026 या ठिकाणी माननीय तहसीलदार नायब नरोटे मॅडम यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे तो पानंद रस्ता खुला करण्याबाबत माननीय मंडल अधिकाऱ्यांना आदेश दिले होते। तर त्या आदेशानुसार सदर मंडल अधिकारी यांनी माननीय तलाठी असतील, भूमी अधिलेख असतील, त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन असेल यांना आदेशाची प्रत दिलेली होती की 2 तारखेला आपण या ठिकाणी उपस्थित राहावं। आणि स्वतः मंडल अधिकारीच या ठिकाणी आज वैयक्तिक कारणानुसार असतील किंवा त्यांच्या वैद्यकीय कारणानुसार असतील तर गैरहजर आहेत। आम्ही स्वतः त्या ठिकाणी त्या शेतीवर गेलो असता त्या ठिकाणी कोणीही सरकारी कर्मचारी उपस्थित नव्हतं, म्हणून आज आम्ही तणावग्रस्त असल्याने आम्ही या ठिकाणी स्वतः तहसीलदार मंडल अधिकारी कार्यालयामध्ये आलो असता या ठिकाणी अक्षरशः कुलूप लावलेला आहे आणि कुलूप लावलेला असताना त्यांचे आणखीन कोणीही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नाहीयेत। त्यामुळे आमचा सर्व शेतकऱ्यांचा या ठिकाणी भ्रमनिराश झालेला आहे। माननीय बावनकुळे साहेब, आपणास विनंती करतो की आपल्या सरकारमधील जी महत्वाकांक्षी योजना आहे पानंद रस्ता योजना, या ठिकाणी आपलं वरिष्ठ स्तरावर या ठिकाणी उत्तम दर्जाचं काम सरकार या ठिकाणी करतंय, परंतु खाली त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये। आणि आज आदेश असताना सुद्धा या ठिकाणी तलाठी उपस्थित आहेत, पोलीस प्रशासन पोलीस स्टेशनला आहेत, आम्ही सर्व शेतकरी त्या ठिकाणी शेताच्या बांधावर आहेत, परंतु मंडल अधिकारी या ठिकाणी अचानक रजेवर गेले असल्याने आमचा भ्रमनिराश झालेला आहे। या ठिकाणी आम्ही मागणी करतो की आम्ही स्वतः निर्देश द्यावेत आणि आम्हा सर्व शेतकऱ्यांना किंवा आमच्या शेतकरी पोरांना या ठिकाणी न्याय द्यावा। धन्यवाद। आता आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांचा प्रचंड संताप होतोय आणि इथं अधिकाऱ्यांनी मात्र एसी लावून ठेवलेत।
याचं शासन म्हणजे काय काय निर्णय घेणार आहे याच्यावरती? आपण जर पाहिलं तर हा बोर्ड फाटलाय. अशी बिकट परिस्थिती या मंडळ अधिकारी कार्यालयाची आहे. शेतकऱ्यांसाठी सरकार वारंवार विविध योजना काढतं, अंमलबजावणी करण्यासाठी त्याचे GR खाली पाठवतं, पण त्याचा खरंच अंमल होतो का? असता जर आपण गाव पातळीवर पाहिलं तर ज्यावेळेस एखाद्या अधिकाऱ्याला जर वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश आलेला आहे की बाबा तुम्ही सकाळी 11 वाजता या ठिकाणी पानंद रस्ता खुला करण्यासाठी थांबा, तर शेतकऱ्यां उपस्थित राहतात पण अधिकारी नसतो. जर अधिकारी नाही, कुठं तो वेगळ्या कामासाठी गेला किंवा काय त्याचा आरोग्याचा विषय निर्माण झाला, काय झालं, तर त्याला प्रभारी अधिकारी नेमला जातो, पूर्वसूचना लिहिल्या जातात. म्हणजे सरकारच्या कागदाचा कितपत एक खालचा जो अधिकारी असतो, एक मंडळ अधिकारी असेल किंवा तलाठी असेल, हे कितपत त्याचं आदेशाचं पालन करतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे आत्ताचं प्रकरण आहे. आता आपण पाहिलं तर शेतकऱ्यांचा प्रचंड संताप होतोय. पानंद रस्ता खुला करण्यासाठी पानंद रस्ता अडवलाय. आज एवढ्या वर्षाचा वहिवाटीचा रोड जर अडवला जातोय, शेतकऱ्यांना आज त्यांचं पीक नासाडी होऊन पडली, सगळं पीक सुमसान पडले. आज तिथं ट्रॅक्टर जाऊ शकत नाही, पायी जाऊ शकत नाही. अशी परिस्थिती जर असेल, अशा परिस्थितीमध्ये जर तत्कालीन मंडळ अधिकारी जर त्या विषयाचं गांभीर्य घेत नसेल, तर हे अधिकारी खरंच हे कुणाच्या दबावाखाली आहेत का, हाही विचार करणं सरकारला खूप गरजेचं आहे. आज या ठिकाणी आपण पानंद रस्त्याच्या ताब्या संदर्भामध्ये मंडल अधिकाऱ्यांच्या नोटीसवरून इथं हजर आहोत. मंडल अधिकाऱ्यांनी 2 तारखेला अंमलबजावणीसाठी आम्हाला सर्वांना नोटीस बजावली होती. त्याप्रमाणे आम्ही इथं उपस्थित राहिलोय, परंतु मंडल अधिकारी स्वतः काही कारणास्तव आलेल्या नाहीयेत आणि त्या गैरहजर का राहिल्या त्याची काही कल्पना त्यांनी आम्हाला काही सूचनाही दिलेली नाहीये, किंवा तसं त्या जर हजर नसतील तर तसा सक्षम अधिकाऱ्याला त्यांनी त्यांचा कार्यभारही दिलेला नाहीये. आणि आज अंमलबजावणीची तारीख असताना जो कोर्टातनं निर्णय आला होता, माननीय तहसीलदार च्या कोर्टामधनं रस्त्याची निर्णय होऊन हा रस्ता मंजूर होऊन त्याच्यासाठीचं अंमलबजावणीसाठीची नोटीस निघून या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी सर्वांना नोटीस पोहोचल्या असताना सरकारी अधिकारीच इथं उपस्थित राहिलेले नाहीयेत. आणि आता आम्ही या शेतकऱ्यांचं गेली 1 वर्ष आम्ही शेतातनं एक पीकही काढू शकलेलं नाही. आमच्यावर अन्याय होतोय. आम्ही कसं खायचं, काय खायचं, कसं जगायचं? या ठिकाणी माझं शेतघर आहे, गेली 10 वर्षापूर्वी बांधलेलं शेतघर आहे. ज्या रस्त्याने मी हे सगळं शेतघर बांधलं त्या शेतघरामध्येच आज मला जायला जागा नाहीये, रस्ता नाहीये. माझी 85 वर्षाची माझी 85 वर्षाची आजी, तर आजी सोबत आम्ही राहतो. आता मागं माझ्या आजीला डोक्याला लागलं होतं. मी ते मीडियाला ते फोटो आणि व्हिडिओ देईनच. तर त्या टायमिंगला मला अक्षरशः इथपर्यंत मला गाडी आणायची किंवा मला ॲम्ब्युलन्स आणायची सुद्धा मला हे होती, म्हणजे सोय नव्हती मला. हा हे बघा, ही भिंत आहे, इथं रोड होता, ह्याच्यामुळे मला इथं गाडी सुद्धा आणता नाही आली. मी अक्षरशः खुर्चीवरती माझ्या आजीला ठेवून मी पलीकडनं पायवाटाने मी जवळपास एक 600 ते 700 मीटर मी पायवाटाने मी खुर्चीवरती ठेवून मी गाडीमध्ये आजीला ठेवून हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे आणि तसंच मी इथं आणलेलं आहे. आता जर उद्या मला खरंच जर काहीतरी जास्त इमर्जन्सी असेल तर मी काय करावं? माझा रोड मंजूर आहे. आज 2 तारीख आहे. 2 तारखेला आम्हाला अंमलबजावणीची तारीख होती. मंडल अधिकारी मॅडमला इथं उपस्थित राहायचं होतं, पोलिसांना इथं उपस्थित राहायचं होतं, तलाट्यांना इथं उपस्थित राहायचं होतं. आता या टायमिंगला 11 वाजता टायमिंग दिली. आता 12:45 झाल्यात. इथं अजूनपर्यंत इथं कोणच उपस्थित नाहीये. आमच्यासारख्या सामान्य माणसांनी करायचं काय? आता आम्ही 1 वर्ष झालं जवळपास पळापळ करतोय. 1 वर्ष झालं आम्ही लिगली हे करतोय. हे कंपाऊंड बांधताना त्यांनी गुंड आणून कंपाऊंड बांधलेलं आहे. माझ्याकडे पोलीस कंप्लेंट आहे. प्रत्येक माझ्याकडे पोलीस कंप्लेंटची पोच आहे, पोचीवरती तारीख आहे. कुणीच इथं येऊन त्यांना विचारलं नाही की तुमच्याकडे मोजणी आहे का. उलटा आम्हाला विचारत होते की तुमच्याकडे मोजणी आहे का. आता कंपाऊंड मी बांधतोय का ते बांधतायत मोजणीसाठी? स्पष्ट इथं बेकायदेशीर प्लॉटिंग चालू आहे. बिल्डरच्या दादागिरी खाली आम्हाला शेतीसाठी रस्ता भेटत नाहीये. त्यांची अपेक्षा आहे की आम्ही सुद्धा शेती बिल्डरलाच द्यावी, पण आम्ही शेतकरी लोक आम्ही काय हे सगळं करावं? कधीपर्यंत अन्याय सहन करायचा? या सगळ्यांमध्ये नेपच्यून बिल्डर नावाचा जो बिल्डर आहे हा आमच्या जमिनी हडपण्यासाठी हा असा करतो की काय, असा आम्हाला संशय आहे. या बिल्डरला आमच्या जमिनी गिळंकृत करायच्या आहेत. रस्ते अडवून लोकांना मजबूर करून, शेतकऱ्यांना मजबूर करून त्यांचं अन्न पाण्याची व्यवस्था असलेली शेती बिल्डरला कशी ताब्यात घेता येईल यासाठीचं सगळं हे नियोजन चाललंय असं मला संशय आहे. मी माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब
आपण जो पानंद रस्त्या संदर्भातले वेगवेगळे GR काढले आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा देण्यासाठी खूप प्रयत्न वरच्या लेवलला केलेले आहेत. त्याचा बऱ्याच शेतकऱ्यांनी फायदाही घेतलेला आहे, याबद्दल आपलं अभिनंदन आहे. परंतु ग्राउंड लेवलवरती काही अधिकारी त्याचा योग्य पद्धतीने अंमलबजावणी करत नाही. त्याच्यात त्यांचा काय वैयक्तिक स्वार्थ असेल त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाहीये, पण ते फिजिकली अंमलबजावणी करण्यासाठी अनुपस्थित राहिलेले आहेत आणि जो न्याय मला न्यायदेवतेने दिलेला आहे तो न्याय अंमलात आणू शकत नाही, कारण प्रशासकीय अधिकारी त्यासाठी उपस्थित राहिलेले नाहीयेत. तर अशा वेळी आणि यावर्षी आता पाऊस पडलेला आहे, जर यावर्षी योग्य वेळी जर मला रस्ता मिळाला नाही तर नाही एक मजबुरी म्हणून मला स्वतःच्या ही सगळी कागदपत्र आहे, आदेशाची ऑर्डर आहे, त्याच्यानंतर अंमलबजावणीची ऑर्डर करून पोलिसांना दिलेली आपण रिक्वेस्ट आहे की तुम्ही बंदोबस्तासाठी यावं, पण यापैकी कोणीही गव्हर्नमेंटचा प्रशासकीय माणूस आज या ठिकाणी उपस्थित नाहीये. आणि आम्ही आता काय करावं, आम्ही काय स्वतःच्या मुलांना जुंपून शेती करावी का? तसं शासनाने सांगावं की तुम्ही तुमच्या मुलांना बैलासारखे जुंपवा शेतीला आणि शेती करा, नाहीतर शेती विका, असं शासनाचं जर म्हणणं असेल तर आम्ही तेही करू. मग काय आम्हाला तसं शासनाने लेखी द्यावं की तुम्हाला शेती तुमच्या मुलाबाळांना कोणालाही बैल सारखं जोडून तुम्ही शेती करू शकता, म्हणून आम्ही त्या पद्धतीने शेती करू. शासन हे आमच्यासाठी देव आहे, जे शासन म्हणेल ते आम्हाला मान्य करावं लागणार आहे. आमचा पूर्ण विश्वास शासनावरती आहे की ते आम्हाला न्याय देतील. मुरुळ देवाची येथील सर्वे नंबर 254चा 1 ते 254चा 4 या जमिनीसाठी म्हणजे आमच्या शेत जमिनीसाठी आम्ही गेले वर्षभर कायदेशीर लढा देतोय पानंद रस्त्यासाठी. म्हणजे कायदेशीर जे काही जो वागतो त्याला जास्त त्रास होतो, पण बेकायदेशीर वागणारे निवांत त्यांची ती प्रॉपर्टी एन्जॉय करतात. आज 1 वर्ष झालं आम्ही या रस्त्यासाठी लढा देतोय. माननीय तहसीलदारांनी आम्हाला हा रस्ता खुला करून देण्याचे आदेश मंडल अधिकाऱ्यांनाही दिले आणि 2/7/2026 रोजी हा रस्ता खुला करून देण्याचे आदेश मंडल अधिकाऱ्यांना होते. परंतु आज या जागेवरती ज्यावेळेस जिथं पानंद रस्ता जाणार आहे तर आम्ही हा रस्ता खुला करण्यासाठी उपस्थित राहिलो, त्यावेळेस हे मंडल अधिकारी आम्हाला कुठलीही सूचना न देता या ठिकाणी गैरहजर आहेत. आमचं कुठलंही बेकायदेशीर कृत्य करण्याची आमची मानसिक तयारी नाहीये किंवा आर्थिक तयारी नाहीये. आम्ही आजपर्यंत आमच्यावरती हा अन्याय होत आलेला आहे. तर माननीय प्रशासनाला आमची विनंती आहे की आपण या ठिकाणी या विषयात प्रत्यक्ष लक्ष देऊन आम्हाला हा रस्ता खुला करून देण्यात यावा. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.